ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नसल्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागलेत। याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला। शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही। ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो, त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो। परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्यावर तसंच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत। ही समस्या सुटली जात नसल्यानं देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला। दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही। सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आज आपण आपल्या घरातील कचरा इथे टाकलाय, जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी न लावल्यास पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशाराही सुहास देसाई यांनी दिलाय। गेले 7 ते 8 दिवस आम्ही भोगतोय, मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक, की जागोजागी कचरा पडलेला आहे। आता तर रस्ते संपलेले आहेत, तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नालेत टाकायला लागलेत। जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं 2 वेळा करोड रुपये खर्च करतो, ही परिस्थिती आहे। आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही, 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच। आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत, ड्रेनेज वाहत असतं, धड चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे। ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे। महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्यांकडे पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं। आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय, काय स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, काय कुठे गेलं ते? स्मार्ट सिटी फक्त पेपरवर, स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे। मग ह्याला कुठेतरी मला वाटतंय, कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे, यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे। त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे। जर येत्या 4-5 दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही, ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले, तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण 4 मजल्यामध्ये नेऊन टाकेन। ही माझी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका विकासकानं म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणतीही कारवाई महापालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली आहे। ठाण्यातील एका विकासकानं म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणतीही कारवाई महापालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली आहे। ठाणे शहरातील विविध समस्या तसंच महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार संजय केळकर यांनी जोरदार आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे। ज्या विकासकांनी 4000 चौरस मीटरच्या वर बांधकामं केली आहेत, त्यांनी त्यावर 20% क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणं बंधनकारक आहे। मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकानं अद्याप 31 सदनिकाला म्हाडाला दिलेल्या नाहीत। याबाबत कासरडोली पोलीस ठाण्यात 20 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गेल्या 3 वर्षात महापालिका आणि म्हाडा प्रशासनानं विकासकावर कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर यांनी दोन्ही प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय। ठाणे महापालिकेला विविध मार्गाने विविध विकास कामांसाठी 700 ते 800 कोटींचा निधी मिळाला, मात्र ही कामं झाली का? कामं न दाखवता बिले काढण्यात आली आहेत का? असे प्रश्न केळकर यांनी सभागृहात उपस्थित केले आहेत। महापालिकेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी हिवाळ्यातच उष्म्याचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला असताना आता ऐन उन्हाळ्यात पारा भलताच वाढताना दिसून येतोय।
त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्यानं सिव्हिल रुग्णालयात 25 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्यात। उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनानं केलं आहे। उष्म्यानं रौद्ररूप धारण केल्यानं काही दिवसांपासून ठाणे शहराचं तापमान प्रचंड प्रमाणात वाढले। सकाळी 9 नंतर उन्हाच्या झळा बसतात। दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं सर्वांसाठी त्रासदायक ठरत असून ठाणे जिल्ह्याचं कमाल तापमान 38 ते 40 अंशावर पोहोचले। त्यामुळे वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे। कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे। रुग्णालयात 25 खाटांचं वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। या वर्षाचा उष्मा अधिक तीव्र असल्याचं भाकीत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे। उकाडा वाढल्यामुळे थकवा येणं, ताप येणं, त्वचा कोरडी पडणं, भूक न लागणं, चक्कर येणं, निरुत्साही होणं, डोके दुखणं, रक्तदाब वाढणं, मानसिक बेचैन आणि अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था आदी लक्षणंही आढळतात। महत्त्वाचं काम असल्यास तरच दुपारच्या उन्हात बाहेर पडावं। उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावं। हलकी पातळ सुती कपडे वापरावेत। बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करावा। प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी। उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा। तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकावा। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा। उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्याप्रमाणे खाटा वाढवण्यात येतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता BJ हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन केलं। जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचं सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती तसंच आवश्यकता लक्षात घेऊन 26 योजना तयार करण्यात आल्याचं सांगितलं। तसंच ग्रामपंचायत विभागाअंतर्गत घरपोच सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसंच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी ॲप मार्फत कामकाज करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांचं उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे। शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसंच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार आहे, जेणेकरून मेडिकल बिल, पेन्शन, सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ होईल। रोगनिदान चाचण्या, ई-संजीवनी कार्यक्रम, दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणं आदी लोकाभिमुख कार्यक्रम राबवताना वैद्यकीय प्रतिकृती देयक, भविष्य निर्वाह निधी, मालमत्ता नोंदणी
काम वाटप आदींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्याचं यावेळी आश्वासित करण्यात आलं। जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्न वाढ करण्यासाठी मालमत्ता रजिस्ट्रेशन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। CSR फंड कोट्यावधी रुपये असून त्याचं नियोजन योग्यरित्या करण्यासाठी CSR फंड यासाठी वेब पोर्टल तयार करून मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांना फंडाची आवश्यकता लक्षात आणून देण्याचं काम या पोर्टल मार्फत करण्यात येईल। तसंच आवश्यक त्या ठिकाणी CSR फंड वापरण्याचं नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे। जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात आलेल्या दिशा कार्यक्रमाची दखल राज्य शासनाद्वारे घेण्यात आली असून दिशा कार्यक्रम राज्यस्तरावर राबवला जाणार आहे, तर ठाणे जिल्हा परिषदेची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे। शैक्षणिक गुणवत्ता तसंच भौतिक सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचं देखभाल दुरुस्ती करण्याचं कामकाज देखील करण्यात येणार आहे। तसंच जिल्हा परिषद निधीमध्ये स्व उत्पन्नासह राज्य, केंद्र शासन आणि इतर यंत्रणांकडून निधी प्राप्त होत असतो। त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्न अंतर्गत अर्थसंकल्प हा पूरक प्रकारचा असून सर्व विभागांना त्या अनुषंगानं निधी वाटप करण्यात आलाय। या योजना राबवताना एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग आणि क्लस्टर डेव्हलपमेंट या धोरणांचा समावेश करण्यात आला असून 2025-26 चा अर्थसंकल्प त्यास दिशा देणारा आहे। जिल्हा परिषद ठाणे सन 2025-26 या वर्षीचा 108.93 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यामध्ये शिक्षण विभाग 9.65 कोटी, इमारत व दळणवळण 19.82 कोटी, कृषी 3.83 कोटी, पशुसंवर्धन 3.87 कोटी, आरोग्य 3.84 कोटी, ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा 32.50 कोटी, लघु पाटबंधारे 2.21 कोटी आणि पाणी पुरवठा 3.64 कोटी निधी एवढा मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी माहिती दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेनं कारवाईला सुरू करण्याआधीच दिवेकर रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आलं। यावेळी पेट्रोल घेत आत्मदानाचा इशारा देखील देण्यात आलाय। आंदोलन केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं कारवाई केली नव्हती। पुन्हा एकदा महापालिकेच्या कारवाईला सामोरे जात तिरडी आंदोलन आज करण्यात आलं। दिवेकरांचा रोष पाहता ठाणे महानगरपालिकेनं काढता पाय घेतला। दिव्यातील काही इमारती तोडक कारवाई देखील थांबलीये। न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेनं बेकायदा बांधकामांच्या विरोधात इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या। दिवेकरांना बेघर न करता क्लस्टरमध्ये देखील सामावून घ्या अशी देखील आता मागणी दिवेकरांनी केली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा आनंद पार्क येथील रहिवाशांनी दिला। महापालिका उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना ह्या ज्या इमारती आहेत 18 ते 19 वर्षापासूनच्या जुन्या आहेत त्यांच्यावर धाकदपटशाहीने कारवाई करायला येते आणि मागे 2 वेळा त्या कारवाईसाठी आलं होतं आणि तितक्याच प्रकृतीने या रहिवाशांनी त्यांना विरोधसुद्धा केला होता। आजसुद्धा महापालिका बराचसा पोलीस फाटा घेऊन इथे आली होती। आम्ही त्याला विरोध केला आणि प्रतिकात्मक इथे आम्ही तिरडी काढली होती आणि आत्महत्या केलेलं पुतळं इथे टांगलेलं आहे। आम्ही महापालिका प्रशासनाला हेच सांगितलं की तुम्ही जर धाकदपटशाहीने जबरदस्तीने आणि पोलीस बळाचा वापर करून आम्हाला जर आमच्या खोल्या खाली करायला लावत असाल तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे। कारण ह्या ज्या सोसायट्या आहेत त्या 18 ते 19 वर्षापासून जुन्या आहेत। क्लस्टर योजनेत त्यांचं सर्वेक्षणसुद्धा झालेलं आहे। या पुढच्या काही वर्षानंतर इथे क्लस्टरमधून इमारत उभी राहून या सगळे रहिवासी अधिकृत घरातसुद्धा जाणार आहेत आणि जर महापालिका प्रशासनात कोणतेही ठोस आदेश नसताना कारवाई करत असेल तर या लोकांचा क्लस्टरचा हक्कसुद्धा बाधित होत आहे। तर पालिका प्रशासनाला मी हे सांगितले आहे की रहिवासी जुने आहेत, पालिका उच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही आहे। शिवाय ह्या रहिवाशांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडायची संधीसुद्धा मिळालेली नाही आहे। असं असताना जर तुम्ही उगीच त्यांच्यावर कारवाई करत येत असाल तर आम्ही तितक्याच प्रकारे त्यांना विरोध करू।